कधीही मदत न मागणाऱ्या आंबा उत्पादकांसाठी सरकारनं उभं राहिलं पाहिजे। मुख्यमंत्र्यांच्या अर्थ खात्याच्या अधिकाऱ्यांना निर्देश दिले, तसं वक्तव्य नितेश राणेंनी केलं। पहिल्या महिला आयुक्त अश्विनी भिडे यांनी मुख्यमंत्री फडणवीसांची भेट घेतली। यावेळी मुख्यमंत्री फडणवीसांनी त्यांचं अभिनंदन करत यशस्वी कार्यकाळासाठी त्यांना शुभेच्छा दिल्या। खरात प्रकरणात पीडित महिलांना न्याय मिळावा, दोषींवर कठोर कारवाई व्हावी अशी मागणी महिला आणि बालकल्याण मंत्री अदिती तटकरे यांनी केली। सुनेत्रा पवारांना भेटायला गेलेले तटकरे माघारी फिरले। सुनेत्रा पवार कार्यालयात उपस्थित नसल्यानं माघारी फिरले। भाजपनं जैन मुनीला खडसावलं। ऐतिहासिक संदर्भ घेताना अभ्यास करून बोला, तारा राणी यांच्याबद्दलचा दावा मान्य नाही असं म्हणत भाजप नेते तुषार भोसले यांनी ठणकावले। भंडाऱ्यात काँग्रेसच्या नव्या जिल्हाध्यक्ष निवडीला वेग आलाय। नव्या जिल्हाध्यक्षाच्या नियुक्तीसाठी राजस्थानच्या माजी मंत्री संगीता बेनीवाल या परिवीक्षका म्हणून जिल्ह्यात दाखल झाल्या आहेत। गेल्या 2 दिवसात त्यांनी विविध सेलचे जिल्हाध्यक्ष, पदाधिकारी, कार्यकर्त्यांशी संवाद साधला। शिवसेना रोहा तालुका कार्यकारिणी बरखास्त करण्यात आली आहे। माजी तालुका प्रमुख मनोज कुमार शिंदे यांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आली आहे। जैन मुनी विनाकारण वाद उकरून काढतायत, मुंगी न मारणारे युद्धाच्या गोष्टी करतायत असं म्हणत मनसे नेते संदीप देशपांडे यांनी जैन मुनीवर टीका केली आहे। पीएनजी जोडणाऱ्यांना गती मिळणार आहे। 24 तासात परवानग्या मंजूर करण्याचे आदेश देण्यात आलेत। राज्यातल्या ऊर्जा संकटावर मोठा निर्णय घेतलाय। खरात प्रकरणी रोहित पवार आणि वडेट्टीवार मीडिया मॅनेजमेंट करताय। माध्यमांसमोर हे मांडण्यापेक्षा एसआयटीकडे मांडायला पाहिजे असं वक्तव्य चंद्रशेखर बावनकुळे यांनी केलं। राज्य शासनानं 26-27 या आर्थिक वर्षासाठी रेडी रेकनर दरात कोणतीही वाढ न करण्याचा निर्णय घेतलाय। 25-26 दर कायम ठेवण्यात आले। ताकद देशातील युद्धजन्य परिस्थिती आणि बांधकाम क्षेत्रातील मंदी लक्षात घेता हा निर्णय घेण्यात आल्याची माहिती बावनकुळे यांनी दिली। मुख्यमंत्र्यांच्या भेटीची वेळ मिळाली तर मुख्यमंत्र्यांना भेटणार अशी माहिती ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी दिली। खरात प्रकरणात चाकणकर नामकरण अवेराच्या चौकशीच्या अंधारेंची मागणी आहे।